मॅच आवडता पाहायला मिळेल. कबड्डीला पाहायला मिळते पहिला सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. कबड्डीला साहिक आणि 7 पॉईंट, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान उनबाट असे दोन मोठे संघ खेळताना पाहायला मिळतील. फलंदाजीचा विचार केला तर सलामीवीर दोन पाहायला मिळतात. एक जोडी मैदानात एका बाजूला आशिष ऑन स्ट्राईक असेल तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल कुशल. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीसाठी मिस्टर हर्षल पहिले षटक घेऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फील्ड करत धावपर्यंत एक धाव मात्र संघाचा श्रीगणेश केला जात आहे. एक फुल कव्हर लागली जाते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर हर्षल. फलंदाजीचा विचार केला जातो कुशल असेल फलंदाजी मार्कवर तेव्हा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशनला एक धावेसाठी. एक धावेने धावसंख्या धोफुलकर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर पहिले षटक ऑन असेल. दोन चेंडू फेकून दिल्यात. धावसंख्या धोफुलकर 2 धावा. पुन्हा एकदा हर्षल असेल ऑन गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन आशिषचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये सुंदरशी फलंदाजी. मात्र धावतीची संधी असेल. खराब अशी फेकी पाहायला मिळाली. खेळ मात्र पाहायला मिळाला सेफ झोन मध्ये. या एक धावाने धावसंख्या धोफुलकर पाहायला मिळते. 3 धावा. 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूवर मात्र 3 धावा पाहायला मिळतात सिंगलच्या स्वरूपात. आता मात्र येणारा चौथा चेंडू असेल. फलंदाजी मार्कवर विचार केला तर मिस्टर कुशल पाहायला मिळतोय. ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईकला असेल. हर्षल ऑन गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू. तिकडचा फटका पाहायला मिळेल. चेंडू जाईल डिक्लेरेशनला एक धावेसाठी. एक धावेने धावसंख्या धोफुलकर पाहायला मिळते. 4 धावा. 4 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूवर 4 सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या धोफुलकर 4 धावा. येणारा चेंडू असेल 5वा. पहिल्या षटकातील मिस्टर हर्षल ऑन गोलंदाजी मार्कवर आणि ते मात्र आशिष कुठेतरी चुकी करताय. आशिषला जावं लागेल बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धोफुलकर 4 धावा. 1 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र मैदानात पाहायला मिळते मिस्टर भावेश आणि कुशल अशी जोडी. येणारा शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. धावसंख्या धोफुलकर 4 1 गडीच्या मोबदल्यात. फलंदाजी मार्कवर भावेश पाहायला मिळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला भावेश फील्ड करेल तत्पर्यंत एक धाव. एक धावेने पहिले षटक संपत आहे. धावसंख्या धोफुलकर 5 धावा. धोफुलकर पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येणारे चेंडू असतील 24. आता मात्र दुसरे षटक घेऊन सातपाटी संघाकडून इंट्रोड्यूस केले जाईल. मिस्टर पाहू शकतात. फलंदाजीचा विचार केला तर भविष्य आणि कुशल अशी जोडी मैदानात. आता मात्र योगेश तरेला इंट्रोड्यूस केले जाते. दुसरे षटक घेऊन पहिल्या षटकाचा विचार केला तर हर्षल आणि 6 चेंडू हाताळले आणि 5 धावा खर्च केला 1 गडीच्या मोबदल्यात. आशिषला मात्र बॅक टू द पवेलियन बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात पाठीपुढे पाहायला मिळालं. 5 धावा धोफुलकर. पहिले षटक ऑन असेल. पहिले षटक संपते. दुसरे षटक ऑन असेल. योगेश तरे ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. आता मात्र मैदानात भविष्य आणि कुशल अशी जोडी. स्ट्राईक ऑनला विचार केला तर भविष्य पाहायला मिळते. तर मॅच ऑन करायची पंच विनंती असेल. योगेश तरे पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धोफुलकर 5 धावा. 1 चेंडू. पहिला चेंडू मात्र पाहायला मिळेल. योगेश पाहायला मिळतो ऑन गोलंदाजी मार्कवर. टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाला बेट करून 1 बाउंस 4 धावा. 4 धावा धावसंख्या धोफुलकर पाहायला मिळते. 9 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण फटका पाहायला मिळतो भावेशांच्या फळीतून. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धोफुलकर 9. दुसऱ्या षटक ऑन असेल. योगेश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फेकून झाला. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. धावसंख्या धोफुलकर पाहायला मिळते 9 धावा. दुसऱ्या षटक घेऊन ऑन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू मिस्टर योगेश तर्रे. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत मात्र 1 धाव. 1 धावेने धावसंख्या धोफुलकर पाहायला मिळते 10 धावा. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील धावसंख्या धोफुलकर 10 धावा. 1 गडीच्या मोबदल्यात. मात्र अर्ची मात्र पाहायला मिळेल.
चेंडूवर फील्ड करेपर्यंत निर्धावाचा चेंडू पुन्हा एकदा कुशल असेल ऑन स्ट्राईक फलंदाजीसाठी. त्यानंतर टॅप करण्याचा प्रयत्न आता धोतीची संधी असेल. हर्षल येईल चेंडूवर तात्पर्यंत एक धाव आणि धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ते 11 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू येणे शेष. धावसंख्या धावफलकार 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र पुन्हा भावेश असेल. भावेशचा विचार केला तर 1 चौकार पाहायला मिळाला भावेशांच्या फळीतून. त्यानंतर हलक्या हाताने 1 धाव गडीचा प्रयत्न 1 धाव पूर्ण 1 धावेचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ऑन असेल. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात आता स्ट्राईक एंडवर मिस्टर कुशल पाहायला मिळते. तर 5वा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर योगेश. त्यामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला सरळ भिरकावून दिलाय 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 16. आई गाव देवी माझी आई गाव देवी पुन्हा तिसऱ्या षटक घेऊन इंट्रोड्यूस केला जातो मिस्टर हर्षल पाहायला मिळतो. एकाच षटकामध्ये मात्र एकच टीम मिटिंग करायची दोन्ही संघांना विनंती असेल. पुन्हा आता भावेश सुंदर फटका पाहायला मिळाला. प्रेषित असेल चेंडूवर. प्रेषित चेंडूवर येईल त्यापर्यंत निर्धावाचा चेंडू. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकार 16. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन हर्षल. त्यामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू जाईल का 4 धावांसाठी. तर पहिले पंच आपला निर्णय काय होतील त्यानंतर मात्र पाहायला मिळेल. तर पंच आपला निर्णय काय होतील विचार केला. पहिला चेंडू निर्धावला त्यानंतर टॅपचा फटका पाहायला मिळाला भावेशांच्या फळीतून. पंच आपला निर्णय देतील. तर चौकार पाहायला मिळतोय. तर चेंडू जाईल 4 धावांसाठी. पण सॉफ्ट सिग्नल मात्र चौकार पाहायला मिळाला होता. धावसंख्येचा विचार केला या चौकारानंतर धावसंख्या धावफलकावर 20 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर हर्षरांच्या मात्र दुसऱ्या चेंडूवर आक्रमण खेळ पाहायला मिळते. भावेश मात्र आवड फवार होताना पाहायला मिळते. मात्र मात्र लिडिंग एच घेतली होती आणि चेंडू जाईल डिक्रीजनला 1 धावासाठी. धावसंख्या धावफलकार 21. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकार 21 धावा. पुन्हा एकदा हर्षल. त्यानंतर कुशल गडकर चुकी करताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक मध्ये कुशलच्या फळीतून निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. घेणारा चेंडू असेल 2. तिसरे षटक ऑन असेल मिस्टर हर्षल पाहायला मिळते. त्यानंतर धोतीची संधी असेल परंतु बॅक टू बॅक मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत कुशलांच्या फळीतून. धावसंख्या धावफलकावर 21. शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. शेवटचा चेंडू ऑन घेऊन मिस्टर हर्षल फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत कुशल असेल. इथे मात्र फॉरवर्ड डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. हर्षल गोलंदाजीवर होते. 3 षटक संपतात. धावसंख्या धावफलकार 21. यस डीजे.
म्हणून इंट्रोड्यूस केले जाते. धावसंख्या तोफेलकर 21 पाहायला मिळाले आणि ते मात्र एक सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला भिरकांडे डिक्लेअर रिझनला एक धावेसाठी एक धावेने धावसंख्या तोफेलकर 22 धावा. चौथा षटक ऑन असेल. पहिला चेंडू फेकून झालाय. धावसंख्या तोफेलकर 22 धावा. आता मात्र पाहायला मिळेल दिवेश आणि गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन त्यानंतर टॅपचा फटका पाहायला मिळाला. कुशलांच्या फळीतून चेंडू जाईल 4 धावेसाठी. 4 धावेने धावसंख्या तोफेलकर 26 धावा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर कुशल मात्र कुठेतरी परत एकदा आक्रमण खेळ करताना पाहायला मिळते. दिवेशच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र आक्रमण फटका पाहायला मिळाला. 1 बाउंड 4 धावेसाठी. 4 धावेने धावसंख्या तोफेलकर पाहायला मिळते 26 धावा. कुशलचा विचार केला तर ओपनिंग पेअरमधील आलेला खेळाडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा दिवेश ऑन असेल. गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन पुन्हा ते टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डिक्लेअर रिझनला एक धावेसाठी. एक धावेने धावसंख्या तोफेलकर 27 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे चेंडू असतील चौथ्या षटकातील 3 धावसंख्या तोफेलकर 27 धावा पाहायला मिळते. त्यामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता. भवेश मात्र कुठेतरी निर्धाव पाहायला मिळतो. चेंडू 27 धावा. यापुढे होणारा सामना YBCC वेऊर विरुद्ध नवली पाहायला मिळेल. तर YBCC वेऊर व नवली दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधार याच्या नाणेफेकीसाठी. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. नॉट आउट असेल. चला तर सातपाडी संघ विनंती असेल पंचांची वादविवाद करू नका. नॉट आउट दर्शवलेला आहे. चला तर विनंती असेल दोन्ही पंचांनी आपली जागा घ्यायची. नॉट आउट दिलेला आहे. चला तर पंचांचा साक्षी घेऊन नॉट आउट आहे. विनंती असेल पंचांची कोणी वादविवाद करू नका. पंचांनी दिलेले निर्णय मात्र ते अंतिम असतील. पंचांचा साक्षी घेऊन नॉट आउट पाहायला मिळाला. नॉट आउट असेल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दर्शवला जाईल. एक धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या तोफेलकर 28 धावा. चला तर पंचांना विनंती असेल सामना ऑन करायचा आहे. आपल्या पंचांनी जागा घ्यायची आहे. विनंती असेल धावसंख्या तोफेलकर 28. 5 चेंडू फेकून झाला. धावसंख्या तोफेलकर 28 धावा. चला तर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या तोफेलकर 28 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दिवेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. 6 चेंडू घेऊन धावसंख्या तोफेलकर 28. कुशल पाहायला मिळते चेंडू. चला तर कुशलला जावं लागेल बॅक टू द पोलंड. धावसंख्येचा विचार केला तर 4 षटक संपतात. धावसंख्या तोफेलकर 28 धावा. येणारा चेंडू असेल 6.
येणारे चेंडू असेल 6 धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकार 28. मॅच ऑन पुन्हा पाहायला मिळेल. शेवटच्या चटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते सातपाली संघाकडून मिस्टर बसंत पाहायला मिळेल. बसंत आणि भविष्याची जोडी मैदानात पाहायला मिळते. सुंदरचा फटका पाहायला मिळाला. स्वीटचा फटका चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. 32 धावा अजून सुद्धा शेवटच्या षटकापूर्वी चेंडू असतील 5 धावसंख्या धावफलकावर 32. प्रसाद आणि भविष्याची जोडी पाहायला मिळते. भविष्याचा विचार केला तर भविष्याच्या फळीतून मात्र चौकारावर चौकार पाहायला मिळतात. त्यावर पुन्हा एकदा बसंत असेल गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन पहिला चेंडू फेकून झाला. पहिल्या चेंडूवर आक्रमण फटका चौकारासाठी पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 32. त्यामध्ये टॅपचा फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल डिक्लेरेशनला 1 धावासाठी. या 1 धावाने धावसंख्या धावफलकार 33. त्यानंतर फलंदाजीचा विचार केला तर प्रसाद असेल ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू ऑन गोलंदाजी मार्कवर बसंत गुप्ता पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकार 33 धावा. त्यामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जाईल फलंदाजाला बेट करून यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. तर नवली आणि वायबीसीसी संघ विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. तिन्ही चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकार 33. त्यामध्ये पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. धोतीची संधी असेल. प्रसादला मात्र जावं लागेल धोतीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. आता मात्र विचार केला तर येणारे चेंडू असतील 2 धावसंख्याचा विचार केला धावसंख्या धावफलकार 33 धावा पाहायला मिळतात. आता मात्र वैभव पाहायला मिळतो मैदानात. वैभव आणि भविष्याची जोडी येणारे चेंडू असतील 2. त्यानंतर 5वा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर बसंत गुप्ता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भविष्य पाहायला मिळतो चेंडू. टॅपचा फटका पाहायला मिळाला. परंतु जाईल चेंडू डिक्लेरेशनला 1 धावेसाठी. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 34 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक असेल मिस्टर वैभव. 34 धावा धावफलकार लागल्यात. येणारा चेंडू असेल शेवटचा बसंत गुप्ता पाहायला मिळतोय. ऑन गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन वैभव पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला. 34 धावा धावफलकार लागल्यात. शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फेकल तत्पर्यंत मात्र इथे पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण 1 धावाने धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते 35. 36 धाव मात्र विजयासाठी बनवावे लागतील. नवली संघ विनंती असेल कर्णधार पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. नवली संघ
विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. नवली विरुद्ध ओबीसीसी वेऊर संघ पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल समीर मारकर यांच्या हस्ते केले जाते. एका बाजूला असेल दोन्ही मात्र नवली वेऊर विभागातील पालघर पूर्व विभागाचे संघ पाहायला मिळतात. ओबीसीसी वेऊर विरुद्ध नवली. तर मॅच आवडताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळेल साईगणेश सत्पाटे तर एका बाजूला जय हनुमान उनबाट. पहिल्या सत्राचा विचार केला तर 35 धावा कुठल्या त्यानंतर 36 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील सत्पाटे संघाला. गोलंदाजीचा विचार केला तर औन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. तर नवली संघ विजय होताना पाहायला मिळते. नाणेफेक खराब असा चेंडू पाहायला मिळाला. कुशलांचा पहिलाच अतिरिक्त धावाने एक धावचं मात्र संघाचा श्रीधरशी होत आहे. पुन्हा गोलंदाजी मार्क मिस्टर कुशल. सुंदरचा चेंडू पाहायला बॅटची लोडिंग एज घेऊन चेंडू जाईल डिक्लेरेशनला एक धावेसाठी. एक धावाने धावसंख्या धावफलकावर 2 धावा. एक चेंडू फेकून झालाय. धावसंख्येचा विचार केला धावफलकावर 2. मात्र पुन्हा एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळते वाईच्या स्वरूपात. एक धावाने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 3 धावा एक चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे मात्र अभि कुठेतरी चुकी करेल. अभिला मात्र जावं लागेल बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. दुसऱ्या चेंडूवर मात्र बॉक्सच्या स्वरूपात अभि मात्र बॅक टू द पवेलियन. आता मात्र 2 चेंडू फेकून झाला. धावा धावफलकावर लागले जातात त्या. धन्यवाद डीजे. पुन्हा तिसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर कुशल पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर सुंदरचा चेंडू प्रेषित पाहायला मिळाला. फलंदाजी मार्कवर तत्पर्यंत एक धाव पूर्ण. एक धावाने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 4 धावा. तुषार लावडे विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचंय. सुंदरचा फटका पाहायला मिळाला. सरळ जाईल चेंडू 4 धावेसाठी. दिवेश मात्र आक्रमण फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 8 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर यस डीजे. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. आशिष असेल चेंडूवर निर्धावाचा चेंडू सांगता केले जाते. 5 चेंडू फेकून झाला. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. येणारा चेंडू असेल शेवटचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन असेल मिस्टर कुशल पाहायला मिळते. मात्र रोचीची संधी असेल तत्पर्यंत मात्र एक धाव पूर्ण. या एक धावाने धावसंख्या धावफलकावर 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गोलीच्या मोबदल्यात. यस डीजे वाजव. आपल्याला फक्त 2च गोष्टी आवडतात. गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंता. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. मनीष पाहायला मिळतं ऑन गोलंदाजी मार्कवर. दुसरा षटक मार्गस्थ असेल. पहिला चेंडू फेकून झाला. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. आता मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो मिस्टर प्रेषित असेल फलंदाजी मार्कवर. सुंदरचा चेंडू पाहायला मिळते. चेंडू सरळ जाते. एक अतिरिक्त धावेकडे वाईच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धावाने धावसंख्या धावफलकावर 11. सुंदरचा चेंडू पाहायला मिळतो. निर्धावाचा चेंडू पाहायला मिळाला. एक वाईट नंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते मिस्टर मनीष. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक ऑन असेल. मनीष पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 11. 1 गोलीच्या मोबदल्यात फलंदाजी मार्कवर प्रेषित असेल. मात्र फलटस्फोटीचा चेंडू हलक्यातून 1 धाव पूर्ण. एक धावाने धावसंख्या धावफलकावर 12 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तर फलंदाजी मार्कवर पुन्हा ऑन असेल मिस्टर दिवेश. सुंदरचा चेंडू पाहायला मिळते. मात्र पुन्हा धावची संधी असेल. खराब फेकी. तत्पर्यंत 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसरे षटक ऑन असेल. येणारे चेंडू असेल 2. धावसंख्येचा विचार केला. 13 धावा. धावफलकावर 1 गोलीच्या मोबदल्यात. चला तर पंच इथे दर्शवतात एट सिटीचं वाईट.
खराब चेंडू असेल. या अतिरिक्त धावांनी धावसंख्या धावफलकावर 14 धावा. त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लोडिंग एज घेऊन जाईल चेंडू डिक्लेअर झाला 1 धावेसाठी. 1 धावांनी धावसंख्या धावफलकावर 15 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारा चेंडू असेल शेवटचा. देश असेल ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला. सुंदरचा चेंडू पाहायला मिळाला आणि ते मात्र कधीतरी चुकी करताना पाहायला मिळते. सावन महीना तुला याद करना ये सावन महीना तुला याद करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये प्रेषित आउट असेल. चला तर उंबरठ संघाचा रिव्ह्यू असेल. पंच आपला निर्णय काय होतील. थोडं दिवसला मात्र जावं लागेल. रोचीच्या स्वरूपात बॅक टू द टोलन विचार केला तर शेवटचा चेंडू होता. 2 षटक संपतात. धावसंख्या धावफलकावर 15 धावा. तर ज्यांच्या बाईक्स मात्र रस्त्यावर असतील त्याने आपली बाईक हटवायची विनंती असेल. आतमध्ये आणायची ही बाईक डायरेक्ट विनंती असेल. ज्या खेळाडूंच्या मात्र प्रेक्षकांच्या बाईक्स रस्त्यावर असतील त्याने बाईक सरळ आतमध्ये आणायच्या. चला तर भविष्य आणि प्रेषित अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. कुशल असेल ऑन गोलंदाजी मार्कवर 3रे षटक घेऊन पुढच्या चेंडू सरळ कट करून चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण करता इथे 1 धाव. या 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 16 धावा. 2 गोलीच्या मोबदल्यात पाहायला मिळते. 3रे षटक घेऊन पुन्हा इंट्रोड्यूस केले जाते. वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक मिस्टर कुशल ऑन गोलंदाजी मार्कवर. 2रा चेंडू असेल चेंडू भविष्य असेल. इथे मात्र प्रत्येक चेंडूला फील्ड करत तत्पर्यंत पुन्हा निर्धावाचा चेंडू. 2रा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव त्यानंतर निर्धाव. आता मात्र पुन्हा कुशल असेल. 3रा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 16 धावा. 2 गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला ऑन असेल मिस्टर भवेश. ते मात्र धावची संधी असेल तत्पर्यंत 1 धाव पूर्ण. हे 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 17 धावा पाहायला मिळते. तर चौथा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर कुशल पाहायला मिळते. फलंदाजीचा विचार केला तर भविष्य आणि प्रेषित अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. सुंदर फटका प्रसाद चेंडूला फील्ड करत धावची संधी असेल तत्पर्यंत 1 धाव पूर्ण. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. 3रे षटक ऑन असेल. येणारे चेंडू असेल 2. धावसंख्या धावफलकावर 18 धावा पाहायला मिळत आहेत. चला तर पुन्हा एकदा कुशल असेल. 5वा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला मिस्टर भवेश.
सुंदरशी चेंडू इथे मात्र पुन्हा धावतीची संधी असू शकते. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जात आहे. धावसंख्या 2 फलकावर 18 धावा. येणारा शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील कुशल असेल ऑन गोलंदाजी मार्कवर ते मात्र पुन्हा धावतीची संधी असेल. तत्पर्यंत एक धाव आणि धावसंख्या 2 फलकावर पाहायला मिळते. 19 धावा. 3 षटक संपतायत. धावसंख्या 2 फलकावर 19. 2 गोळीच्या मधल्या घातल्यात. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 2 फलकावर 19 लागला. 12 चेंडू येतील आणि धावा बनवायच्या असतील विजयासाठी 17. तर ज्या प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या मात्र बाईक्स असतील रस्त्यावर सरळ मध्ये घेऊन यायची विनंती असेल सर्वांना. येणारे चेंडू असेल 12. विजयासाठी धावा बनवायचे असतील 17. आता मात्र 4थं षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाते. मिस्टर वैभव गोलंदाजी मार्कवर ऑन असेल. ज्या खेळाडूच्या प्रेक्षकांच्या गाड्या असतील त्यांनी प्लीज कृपा करून त्या रस्त्यावर असतील त्यांनी हटवायची विनंती असेल. थोडासा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू सरळ जाईल डिक्लेअर झोनला 1 धावेसाठी. 1 धावाने धावसंख्या 2 फलकावर पाहायला मिळते 20. तर पाहायला मिळते विनोद स्वर्गवासी विनोद खताई स्मृती चषक 2023. मात्र 9 चेंडू पाहायला मिळतोय. 1 अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धावाने धावसंख्या 2 फलकावर 21 धावा पाहायला मिळते. पुन्हा एकदा 1 अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाला. वैभव कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 अतिरिक्त चेंडू 2 धावा पाहायला मिळाला. धावसंख्या 2 फलकावर 22 धावा. स्वर्गवासी विनोद किसन खटाई स्मरणार्थी गावदेवी चषक 2023 पाहायला मिळते प्रेक्षकांच्या भेटीला. काय सबमरीन डिलिव्हरी सुंदर चेंडू सरळ चेंडू प्रेषितला बीट करून जाईल. यष्टींवर आदेल. प्रेषितला सुद्धा यावं लागेल मात्र बॅक टू डबल. आता मात्र मैदानात जाताना पाहायला मिळेल मिस्टर अर्चू. मैदानात पाहायला मिळतं. एका बाजूला आता फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक ऑनला मिस्टर अर्ची असेल तर एका बाजूला भुवेश पाहायला मिळतोय. 3रा चेंडू ऑन असेल. 4थ्या षटकातील मिस्टर वैभव ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 फलकावर पाहायला गेलं तर 22 धावा. येणारा चेंडू असेल धावा. विजयासाठी 14 धावा असेल 14. मात्र वैभव पुन्हा कुठेतरी चुकी करते. वाईट चेंडू पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 2 फलकावर पाहायला मिळते. वाईट पाहायला मिळते. अतिरिक्त धावा धावसंख्या 2 फलकावर 23 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आता फुलटॉस पद्धतीचा चेंडू धावतीची संधी असेल. तत्पर्यंत 1 धाव आणि धावसंख्या 2 फलकावर पाहायला मिळते 24. 3 चेंडूचा ते खेळ समाप्त झाला. येणारा चेंडू असेल 4थ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 2 फलकावर 24 धावा. आता मात्र फलंदाजीचा विचार केला तर मिस्टर भुवेश असेल स्ट्राईक ऑनला. तर कबड्डीला अर्चिव. गोलंदाजीचा विचार केला तर 4था चेंडू घेऊन सज्ज असेल मिस्टर वैभव पाहायला मिळतं ऑन गोलंदाजी मार्कवर. दर्शक चेंडू आणि खराब असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रत्येकांचे आणि प्रत्येकाला बीट करून सरळ चेंडू जाईल 4 धावांसाठी. या 4 धावाने 4 फलकावर धावा लागतात 28. खराब असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 2 फलकावर 28 धावा. त्याला नवली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. मात्र कुशल चेंडूला फील्ड करत तत्पर्यंत पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय. त्याला मानस मोरे मंचावर यायचा आहे. मानस मोरे कुठेही असतील मंचावर आहे. त्या प्रयत्न धावची संधी असेल. प्रसाद चेंडूला फील्ड करत तत्पर्यंत 1 धाव. या 1 धावाने धावसंख्या 2 फलकावर पाहायला मिळते 29 धावा. येणारे चेंडू असतील 6 धावा बनवायचे असतील विजयासाठी 7. विकेटचा विचार केला तर उंबाट संघाचे 3 गडी बाद झाले होते. सप्पाडी संघाचे सुद्धा 3 गडी मात्र बाद होताना पाहायला मिळतात.
आता मात्र येणारे चेंडू असतील 6. विजयासाठी धावा बनवायचे 7. सुंदर असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनलचा सामना विकेट सेम. त्यानंतर येणारे चेंडू असतील 6. विजयासाठी धावा बनवायचे असेल 7. आता मात्र शेवटचे चटक इंट्रोड्यूस केले जाते मिस्टर प्रसाद. प्रसाद पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. येणारे चेंडू असतील 6. धावा बनवायचे असतील 7. अर्चिव आणि भविष्याची जोडी मैदानात पाहायला मिळते. काही सुंदर असा सामना सेमीफायनलचा सामना कसा असावा तर असा असावा पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या भेटीला. त्यानंतर जे युट्यूब द्वारा प्रेक्षक हा सामना बघत असेल तर टॅप करण्याचा प्रयत्न धावचीची संधी आणि ते मात्र प्रसाद कुठेतरी चुकी करतोय. चेंडू जाईल ओव्हरच्या स्वरूपात 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 30. आता मात्र समीकरण मात्र कुठेतरी चेंज होताना पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 5. विजयासाठी धावा बनवायचे असतील 6. धावचीची संधी होती परंतु मात्र कुठेतरी प्रसाद थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला आणि 1 धाव मात्र ओव्हरच्या स्वरूपात या 1 धावाने धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 30 धावा. येणारे चेंडू असतील 5. विजयासाठी धावा बनवायचे असतील 6. दोन्ही संघांचे मात्र समान गडी बाद होताना पाहायला मिळतात. काही सुंदर असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. विनोद किसन खटाई स्मरणार्थ श्री गावदे स्पोर्ट्स चषक 2023. नंतर टॅप करण्याचा प्रयत्न होता. शिमू मार्शल चेंडूवर चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत मात्र येथे 1 धाव. या 1 धावाने धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 31 धावा. समीकरण पुन्हा इथे चेंज होताना पाहायला मिळते. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. इथे मात्र 5 धावा कंपल्सरी चेस करावे लागतील विजयासाठी सातपाडी संघाला. विचार केला तर आता फलंदाजी मार्कवर पुन्हा भवेश एका बाजूला तर एका बाजूला अर्चिव अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. 4 चेंडू 5 धावा 5 धावा 4 चेंडू असा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. चित्तथरारक रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. मात्र धावतीची संधी असेल. शुभम चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत एक निर्धाव असा चेंडू. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. काय सुंदर असा सामना. 3 चेंडू 5 धावा 5 धावा 3 चेंडू. फलंदाजीचा विचार केला तर मिस्टर भावेश ऑन स्ट्राईक फलंदाजीवर असेल. गोलंदाजीचा विचार केला तर प्रसाद ऑन गोलंदाजी मार्कवर. 4था चेंडू घेऊन 5व्या षटकातील 3 चेंडू 5 धावा 5 धावा 3 चेंडू. काय सुंदर वर्क पाहायला मिळते स्वप्नील कुंभार बंटी यांच्या मार्फत. 3 चेंडू 5 धावा 5 धावा 3 चेंडू. फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजी मार्कवर ऑन असेल. स्ट्राईक ऑनला मिस्टर भावेश. मात्र भावेशकडे ती क्षमता आहे. फुटे चेंडू आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलाय 4 धावेसाठी. या 4 धाव्याने धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 35 धावा धाव फलकावर लागले जातात. चला तर रिव्ह्यू असेल सातपाडी संघाकडून. चला तर फेअर डिलिव्हरी असेल. आता मात्र येणारे चेंडू असतील 2 धावा बनवायचे असतील विजयासाठी. एक खराब असा चेंडू पाहायला मिळाला प्रसाद यांच्याकडून आणि भावेशने सरळ भिरकावून दिला 4 धावेसाठी. आणि धावसंख्या मात्र इथे स्कोर इक्वल होताना पाहायला मिळतो 35 धावांवर. स्कोर इक्वल आणि विकेट सुद्धा इक्वल पाहायला मिळतात. आता मात्र येणारे चेंडू असतील येणारे चेंडू असतील 2. विजयासाठी धावा बनवायचे असतील 1. भवेश ऑन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. इथे मात्र एसटी रोशन मध्ये कुठेतरी बदल केला जातो. एसटीच्या मागे पाहायला मिळतो मिस्टर आशिष. गोलंदाजीचा विचार केला तर प्रसाद ऑन गोलंदाजी